हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं स्किन केअर रुटीन. जे स्किन केअर रुटीन मी फॉलो करते त्यामुळे माझी स्किन ग्लोई आणि ग्लासी स्किन होते आहे. ते कोणकोणते प्रोडक्ट आहेत मी यूज करते आहे आणि कोणकोणत्या स्टेप मी फॉलो करते आहे स्किन केअर रुटीनमध्ये, ते सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स बिगिन टू द व्हिडिओ. आपल्या स्किन केअरची फर्स्ट स्टेप आहे जी आहे फेस क्लीन करून घ्यायची किंवा फेस वॉश करून. कोणतेही प्रोडक्ट आपल्या फेसवर अप्लाय करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला रिझल्ट हवा असेल तर आपल्याला फेस वॉश करणं इम्पॉर्टंट आहे. फेस वॉश करण्यासाठी मी यूज करते आहे हे बघू शकता. हा बघू शकता मी प्लमचा फेस वॉश यूज करते आहे. यात आहे ग्रीन टी, प्लम ग्रीन टी पोर्स क्लिन्झिंग फेस वॉश, फाईट पिंपल्स अँड कंट्रोल ऑइल. असा जेल कन्सिस्टन्सीमध्ये आहे, तो आपण अप्लाय करणार आहोत आपल्या फेसवर. याची जेल कन्सिस्टन्सी असल्यामुळे हा आपल्या फेसला ड्राय करत नाही आणि जे एक्सेस ऑइल असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पोर्ससुद्धा प्रॉपर क्लीन करतात. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत करत आपण असा फेस वॉश अप्लाय करायचा आहे आणि 2 मिनटं असं मसाज केल्यामुळे आपले जे फेसचे पोर्स असतात ते क्लीन होतात. ह्या फेस वॉशचं मेन रिझन मी यूज करण्यामागे असं आहे की हे एक्सेस ऑइल रिड्यूस करतं पण आपला फेस ड्राय करत नाही. माझी स्किन थोडी ऑइली आहे आणि मला बघू शकता थोडे पिंपल्ससुद्धा झाले आहेत गरमीमुळे. सो आता फेस वॉश करून तुम्हाला मी दाखवते. आता फेस वॉश करून झाला आहे. तुम्ही बघू शकता किती चेंज दिसतो आहे फेसमध्ये. आणि असं डॅब डॅब करून जे एक्सेस वॉटर आपल्या फेसवर असतं ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत फेस मास्क. जो मास्क मी बनवला आहे बघा, राईस वॉटरपासून, जो आपलं भाकरीचं पीठ असतं तेच आहे हे. त्यात थोडं वॉटर घालून त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि हा फेस मास्क आपण फेसवर अप्लाय करायचा. पूर्ण फेसवर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे फेस मास्क. आणि आपलं एक्सेस ऑइल जे असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतं. पूर्ण सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता फेसमध्ये किती चेंजेस होतात. पूर्ण असं अप्लाय करून घ्यायचं. हे पूर्ण अप्लाय करून झालं आहे. हे उरलेलं आहे ते मी अंघोळ करताना नेक आणि हातांना थोडं स्क्रब करणार आहे याने. थोडं असं मसाज करत आपले जे पोर्स आपले ओपन झाले आहेत त्यामध्ये ह्याचं चांगलं एक्स्ट्रॅक्ट जाणार आणि आपली स्किन एकदम ग्लो दिसणार आहे. सो आता हे सुकल्यानंतर 10 मिनटं ठेवायचं. त्यानंतर हे सुकेल आणि हे सुकल्यानंतर मी तुम्हाला सांगते पुढे मी कोणती स्टेप करणार. आता तुम्ही बघू शकता जो आपण फेस मास्क अप्लाय केला होता तो पूर्ण असा ड्राय होत आला आहे. मी थोडा एक्स्ट्रा ड्राय करायला ठेवला कारण माझी स्किन खूप ऑइली आहे, त्यामुळे जरा ऑइल एक्स्ट्रॅक्ट होऊ दे ह्यासाठी मी ठेवला. जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर ते लगेचच थोडा 5 मिनटं ठेवून वॉश करायचं आहे. मी 10 मिनटापर्यंत ठेवला. आता मी थोडं असं त्याला स्मूथली असं रब करत करत आता हा फेस मास्क वॉश करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपला फेस मास्क वॉश करून झाला आहे. तुम्ही बघू शकता स्किनमध्ये किती ग्लो दिसतो आहे. बघा काहीच अप्लाय नाही माझ्या फेसवर. तुम्हाला फक्त मी आता पाण्याने जो आपला फेस मास्क लावला तो स्क्रब करत करत अप्लाय रिमूव्ह केला आहे. त्याच्यानंतर स्किनमध्ये किती ग्लो दिसतो आहे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे टोनर. तर टोनर मी अप्लाय करते आहे. हा बघा, निव्या डर्मा स्किन क्लिअर टोनर जो मी अप्लाय करते, ज्याच्यात आहे सॅलिसिलिक ॲसिड आणि नियासिनामाइड, ज्याच्यामुळे आपलं स्किन स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होत आहे. तर अप्लाय करताना मी
हे बघा एकदम वॉटरच टेक्स्चर त्याचं. पूर्ण फेसला इव्हनली अप्लाय करत मी. टोनरचा यूज केल्यामुळे आपले जे स्किनचे पोर्स असतात ते टाईट होतात आणि टोनर अप्लाय करून झाल्यानंतर मी स्किनला थोडं मॉइश्चरायझर अप्लाय करते. जे मॉइश्चरायझर आहे मिनिमालिस्ट स्किन सायन्सचं, ज्यात आहे व्हिटॅमिन B5 10%, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, हायलोरॉनिक ॲसिड, जे ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे. थोडं मी एक्स्ट्राच मॉइश्चरायझर घेते आणि स्किनला अप्लाय करते. आता आपल्याला मॉइश्चरायझर असं मसाज करत करत आपल्या फेसमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट मॉइश्चरायझर आहे. एकदम पूर्ण मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे आपल्या फेसमध्ये. तुम्ही स्किनमध्ये चेंजेस बघू शकता. स्किन किती ग्लोई दिसते आहे आता माझी. असं जे मसाज फेसला दिल्यामुळे आपला फेस थोडा लिफ्टेड होतो आणि फेसला ब्लड सर्क्युलेशन होतं. फेसला तुम्ही स्किनमध्ये माझ्या डिफरंट बघू शकता. जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा माझी स्किन किती डल दिसत होती, पण आता प्रॉपर स्किनची जेव्हा आपण केअर करतो त्याच्यानंतर स्किन आपली किती ग्लोई दिसते. पूर्ण मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर पूर्ण ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपण स्किनला, जे मला इथे रेड रेड पिंपल झाले आहेत त्यांच्यासाठी मी पिंपल ट्रीटमेंट म्हणून ही क्लिन्सिटॉपची जी जेल आहे, क्लिन्सिटॉप जेल आहे, ज्यात आहे क्लिंडामायसिन, जी आपल्या पिंपल्सच्या वर चांगली काम करते. थोडंसं असं घेऊन पिंपलवर अप्लाय करायचे आहेत. जे मी घरी असतानाच हे करते. जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर ह्याच्यावर सनस्क्रीन अप्लाय करायची आणि तुम्ही जाऊ शकता. आता मी घरातच आहे त्यामुळे मी फक्त पिंपलवरती क्रीम लावणार आहे आणि तसंच ठेवणार आहे. ज्यामुळे माझे पिंपल 2-4 दिवसातच ही क्रीम लावल्यानंतर पूर्ण गायब होऊन जातात आणि पिंपलचा डाग सुद्धा उरत नाही. तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन कसं वाटलं आहे ते नक्की कमेंट करून कळवा आणि कोणकोणते प्रॉडक्ट तुम्ही यूज करता आहे हेही मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.